बीडमधून एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग बातमी येते। वाल्मिक कराडचा एसआयटी कोठडीतला मुक्काम संपलेला आहे। वाल्मिक कराड याचा एसआयटी कोठडीतला मुक्काम आज संपलेला आहे। खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याची एसआयटी कडून चौकशी सुरू होती आणि आज वाल्मिक कराडचा एसआयटी कोठडीतील मुक्काम हा संपलेला आहे। वाल्मिक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी थोड्याच वेळापूर्वी कोर्टाने सुनावलेली होती आणि त्याचा एसआयटी मुक्काम देखील आता संपलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे। सचिन, काय अधिकची माहिती आहे? प्रथमेश, आताच वाल्मिक कराडला पोलिसांनी बीड शहर पोलीस ठाण्यातून बाहेर काढलेलं आहे आणि त्यांना घेऊन आता कडेकोट सुरक्षेमध्ये कारागृहाकडे गाडी निघालेली आहे। आता आपण पाहतो ही दृश्यामध्ये तुम्ही पाहू शकता, थोड्याच वेळापूर्वी बीड शहर पोलिसातून वाल्मिक कराडला काढण्यात आलेला आहे। कडेकोट सुरक्षेमध्ये त्याला आता कारागृहाकडे घेऊन जात आपण पाहिलं की न्यायालयाने त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती। त्यानंतर आता ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता वाल्मिक कराडला पोलीस बीड शहर पोलीस ठाण्यावरून काढून पुढे घेऊन जात आहेत। न्यायालयाने असं देखील म्हटलं आहे की जर पुढे जर पोलिसांना तपासाची पुन्हा गरज कोठडीची वाटली तर पुन्हा दिली जाईल। पोलिसांनी जर ती मागितली तर आपण पाहतो आता त्या ठिकाणी आता कारागृहामध्ये वाल्मिक कराडला घेऊन जात आहे। त्यामुळे आता न्यायालयीन कोठडी मिळाल्याने एकीकडे एका बाजूने त्यांच्या जामिनाचा अर्ज देखील वाल्मिक कराड हा करू शकतो अशी ही प्रक्रिया आहे। आणि हे दृश्य आहे तुम्ही पाहू शकता की आता वाल्मिक कराड हे यांना कारागृहाकडे घेऊन जात आहेत। त्यांचा आता मुक्काम पुढील 14 दिवस हा कारागृहामध्ये राहणार आहे। प्रथमेश, नक्कीच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। वाल्मिक कराड याची एसआयटी कोठडीमधील आजचा त्याचा मुक्काम हा आतापर्यंतचा संपलेला आहे। कोर्टानं काही वेळापूर्वीच त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। एसआयटी कोठडी संपल्यानंतर आता वाल्मिक कराडची कारागृहामध्ये रवानगी केली जाते। वाल्मिक कराडला कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। दृश्य आपण पाहतोय, एसआयटी कोठडी संपल्यानंतर तुरुंगामध्ये वाल्मिक कराड याला घेऊन जातानाची ही दृश्य आपण पाहू शकता। काही वेळापूर्वीच कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ही सुनावलेली आहे आणि त्यामुळे वाल्मिक कराड याच्या जामिनाचा अर्ज आता मोकळा झालेला आहे। जामिनाचा मार्ग मोकळा झालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे। सचिन, काही वेळापूर्वीच कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली होती, त्यामुळे आता तो जामिनासाठी अर्ज करू शकतो का? नक्कीच अशी प्रक्रिया अशी आहे, न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर साधारणतः जामिनासाठी अर्ज केला जातो। आता अजून तर देखील न्यायालयामध्ये त्यांच्या वतीने कुठल्याही जामिनासाठी अर्ज करण्यात आलेला नाही। तर आता आपण पाहतोय की जर कोर्टाने असं देखील सांगितलेलं आहे जर का या प्रकरणामध्ये जर पोलिसांना पुन्हा कोठडी हवी असेल तर ती कोठडी पोलीस कोठडी दिली जाईल। कारण की आपण पाहतो की एक जो आरोपी आहे अजूनही तो फरार आहे। त्या आरोपीने जर तपासामध्ये पुन्हा जर वाल्मिक कराडशी संबंध जोडला गेला किंवा वाल्मिक कराडची अजून माहिती घेण्याची जर पोलिसांना गरज पडली तर पोलीस पुन्हा एकदा पोलीस कोठडी घेऊ शकतात। मात्र अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एखाद्या आरोपीला न्यायालयीन कोठडी होते अशा परिस्थितीमध्ये आरोपीचा जो वकील आहे ते पुन्हा जामिनासाठी अर्ज करू शकतात। मात्र या प्रकरणामध्ये अजून तरी देखील जामिनासाठी अर्ज केलेला नाही। आता आपण पाहतो की जे वाल्मिक कराड आहे त्यांना घेऊन आता या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी घेऊन जात आहे। त्यानंतर आता त्यांना पुढे घेऊन जातील कारागृहामध्ये। ते तपासणी आहे ती करणं एक प्रक्रिया असते, त्यामुळे आता तिथं त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं जात आहे। ही इथलची जी वैद्यकीय तपासणी आणि ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मग वाल्मिक कराडला कारागृहामध्ये सोडलं जाईल। तिथून पुढे 14 दिवसाचा मुक्काम वाल्मिक कराडचा हा कारागृहामध्ये राहणार आहे। प्रथमेश, नक्कीच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।